ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या वतीनं तानाराणी महोत्सव मिनी सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। याचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। महिलांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांचा आर्थिक स्तर वाढावा यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्यातील भगिनी सामाजिकदृष्ट्या सक्षम आणि ताठ मानेनं जगल्या पाहिजेत या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन केल्याचं सांगितलं। खासगी सावकारीबद्दल खंत व्यक्त करताना यात कुठलेही कुटुंब अडकू यासाठी प्रशासन, बँक, यश सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। खरं म्हणजे आपण कोल्हापूरसारख्या राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्यात काम करतो। आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो की आम्ही सगळेजण कोल्हापूरकर आहोत, परंतु दुर्दैवानं आज सुद्धा सावकारीतले अनेक केसेस दाखल होतात ते आपल्याकडे। आणि म्हणून एक कार्यकर्ता म्हणून सातत्यानं मला दोन गोष्टींसाठी आपल्या सगळ्यांकडे आग्रह करायचा आहे। बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एका बाजूला बँका, नाबार्ड असेल, स्टेट बँक असेल, सर्व बँकर्स असतील आणि दुसऱ्या बाजूला आमच्या या महिला आर्थिक विकास महामंडळ भाविम असेल, DRD असेल, आपण सगळेजण मिळून या एका बाजूला चळवळीला भक्कम करत असताना सावकारी पाशात आपल्यातलं कुठलेही कुटुंब जाऊ नये यासाठी जे काही काम करायला पाहिजे त्यासाठी ही चळवळ भक्कम झाली पाहिजे। त्यासाठी आपण सगळेजण काम करूया। महाराष्ट्रातल्या पतसंस्थांच्या फेडरेशनचं काम आणि नेतृत्व सुद्धा मी करतो आणि मी आपल्याला सांगतो की पतसंस्था सुद्धा अधिक सक्षम झाल्या तर या सावकारीपासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्या सगळ्यांना खूप मोठी मदत होणार आहे। हा महोत्सव 18 मार्चपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे। यामध्ये एकूण 161 स्टॉल मांडण्यात आलेत। दावणगिरी, लोणी डोसा, बिर्याणी, चायनीज, कोल्हापुरी तांबडा पांढरा अशा 27 खाद्यपदार्थांचे स्टॉल या प्रदर्शनात मांडण्यात आलेत। याशिवाय विविध प्रकारचे मसाले, विविध प्रकारचे पापड, बेकरी पदार्थ, आयुर्वेदिक औषधं, कपडे, ज्वेलरी, गृहोपयोगी वस्तू यांचे एकूण 134 स्टॉल मांडण्यात आलेत। या सर्व ठिकाणी पालकमंत्री आंबेडकर यांनी भेट देऊन सर्वांना प्रोत्साहन दिलं।